तर नमस्कार, तुमचं स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आम्हाला चक्की खायची होती सगळ्यांना घरच्यांना. तर आता आम्ही घरचे शेंगदाणे होते. आमच्या घरी दरवेळेस आम्ही पेरतो आणि ते चांगल्या शेंगा होत्या. आणि शेंगदाणे एकदम गुलाबी म्हणजे लालसर कलरचे. आणि तुम्ही म्हणताल की ह्यामध्ये पांढरे पण दिसत आहेत, तर ते ह्या वर्षीचे होते त्याच्यामुळे ते पांढरे दिसत आहेत. आणि ह्या ज्या भाज्या तर एक नंबर असतात. आणि आता आपल्याला हे शेंगदाणे एकदम लालसर बारीक गॅसवरती भाजून घ्यायचे आहेत. तर मी एका कढईमध्ये शेंगदाणे भाजून घेत आहे बघा. आणि एकदम बारीक गॅसवरती भाजणार आहे, एकदम एकदम लाल होईपर्यंत करपू द्यायचे नाही. तुम्ही जर फास्ट गॅसवर जर भाजले तर फक्त वर्ण करपतील, आतून ते भाजणार नाही आणि तुमची चक्की व्यवस्थित होणार नाही. बघा, मी ती शेंगदाणे चांगली व्यवस्थित भाजून घेतलेत. तर मी शेंगदाणे एकदम मस्त बारीक करून घेणार आहे आता. तर मी थोडे थोडे करून टाकत आहे. आणि जास्त पण असे काही बारीक करायचे नाही आणि जास्त मोठं पण नाही ठेवायचे. बघा तुम्ही, बघा हे अजून पूर्ण तर बारीक झालं नाही, तर मी अजून थोडंसं बारीक करून घेते. थोडेसे कडक पाहिजेत आपल्याला, एकदम बारीक पण नकोय आणि एकदम मोठं पण नकोय. बघा, ह्या प्रकारे तुम्हाला सगळं बारीक करून घ्यायचं आहे. मी सगळं बारीक करून घेतलंय. आता जेवढं मी कूट घेतलंय का तेवढ्याच प्रमाणात मी साखर पण घेणार आहे. आणि बाकीचं काहीच नाही टाकणार. कोण कोण गुळाची पण चक्की करतं, पण मला गुळाची नाही करायची, मला साखरेची करायची आहे. तर चला बघा, जेवढं शेंगदाणे घेतले होते का तेवढ्याच प्रमाणात मी साखर पण घेतलेली आहे. आणि आत्ता बाकीचं काहीच टाकायचं नाही, फक्त आपल्याला एवढंच लागणार आहे, साखर आणि शेंगदाणे. दुसरं काहीच नाही. गुळाची चक्की पण व्यवस्थित होत नाही एवढी, तर कोण कोण करतं, पण मला साखरेची आवडते. बघा, आपण गेल्या वेळेस जी चिकाच्या वड्या केल्या का त्यावेळेस ताटाच्या आतल्या साईडनं तेल लावलं होतं. आणि आत्ता मी हे लाटण्यासाठी मला बाहेरून तेल लावायचं आहे, जेणेकरून चक्की म्हणजे चिटकणार नाही खाली, त्यासाठी. तर असली कामं आमच्या शिवानीकडे असतात. तर बघा, आपण एक कढई तापायला ठेवली गॅसवरती. आणि गॅस एकदम फुल नाही ठेवायचा सुरुवातीला ठेवताना. आणि डायरेक्टली मी त्याच्यामध्ये साखर टाकत आहे. त्यामध्ये पाणी थोडंही टाकायचं नाही. तुम्हाला दुसरं त्यामध्ये काहीच वापरायचं नाही, फक्त साखर टाकायची आहे. फक्त साखरेचा मी पाक करून घेणार आहे. फक्त गॅस ठेवताना मंद आचेवर ठेवायचा आहे, जरा कमी ठेवायचा आहे. बघा, हळूहळू त्याला हलवत राहायचंय जोपर्यंत ती साखर सगळी वितळत नाही तोपर्यंत. तुम्ही बघताल की हळूहळू साखर वितळायला चालू झाली आहे. फक्त तुम्हाला चांगलं हे करायची, मेहनत घ्यायची, चांगलं हलवायचं त्याला, कारण जेणेकरून ते खालनं करपणार नाही. बघा, जशी पांढरी साखर आहे, पण कलर कसा आलाय बघा त्याला. जसं तुम्ही वितळवताल तसा तुम्हाला गुळासारखं दिसत असेल. बघा, मी किती ह्याने हलवते. बघा, पूर्ण आपला साखर वितळून तयार झालेली आहे. तर आता आपल्याला ह्याच्यामध्ये जे शेंगदाण्याचं कूट होतं का ते टाकायचं आहे. तुम्हाला करताना हे फास्ट करायचं आहे, कारण जर तुमच्याकडून वेळ लागला तर ह्या चकल्या पडणार नाही, जाग्यावरतीच ते आळून बसेल. पूर्णतः चांगलं हलवून घ्यायचं आहे. आणि आता आपण अगोदरच तेल ताटाला लावून ठेवलं होतं, ताटावरती टाकून हे आपल्याला लाटून घ्यायचं आहे. फक्त साखराचे आहेत, एकदम छान होतात, एकदम कुरकुरीत होतात. एकदा ट्राय करून बघा, नक्की आवडतील तुम्हाला. तर हे आपलं मिश्रण तयार आहे. गॅस बंद केला आहे मी आणि एका ताटावरती काढून घेते आणि पोळपाटावरती पण काढून घेत आहे मी ती. खूप छान होतात. आणि विकतची तुम्हाला छोटीशी वडी जरी घ्यायची म्हटली तरी तुम्हाला 5 रुपयाला घ्यावी लागते. आणि घरी केलेलं कसं ऐकेल नाही का, भरपूर खातात. बघा, मी थोडंसं लाटण्याला पण तेल लावलं आहे आणि ते लाटून घेत आहे, जेणेकरून चिटकणार नाही. थोडंसं चिटकायला बघतं, पण थोडंसं तुम्ही तेल लावायचं, किंवा तुमच्याकडे तूप असेल तर तुम्ही तूपसुद्धा लावू शकता. आणि गरम गरम आहे तोपर्यंतच त्याला मी चकल्या पण लावून घेणार आहे. चकल्या म्हणजे
ते कट पण करून घेणार आहे. नंतर ते कट होत नाहीत. जसं मी चिकाच्या वड्या डायरेक्ट कट केल्या तसं नाही, ह्याला मी चकल्या मारणार कारण म्हणजे दिसताना हे जरा छान दिसतं. पोळपाटावरचं पण मी लाटून घेत आहे. तर बघा मी एक उलताना आहे जे कार आहे त्याने मी एक चाकू म्हणजे चाकूसारखं कट मारून घेत आहे, कारण मला विकतच्या चक्कीचा लूक द्यायचा होता त्याच्यासाठी. बघा आता मी त्याला आडव्या सुद्धा म्हणजे चाक मारून घेत आहे, कारण की आपल्याला एकदम दुकानामध्ये कशी भेटती त्या प्रकारे चकलीला लूक द्यायचा आहे. आणि तुम्हाला शेवट तर दिसणारच आहे कशी होतीये ते. बघा आपलं पूर्ण तयार आहे आणि छोटे छोटे चौकन जे असतात का विकतच्या चक्कीला तसे मी बनवून घेत आहे. तर बघा आपली चक्की पूर्ण तयार आहे आणि कशी वाटते नक्की सांगा तुम्हाला. तरी अजून तुम्हाला खाऊन दाखवली नाही मी, तर तुम्हाला पुढे खाऊन पण दाखवणार आहे. आणि एकदम कडक अशी झाली. आणि आता आपल्याला ही डिशमध्ये पण काढून घ्यायची आहे. बघा खूप छान लागते खायला, एकदम कडक. बघा एकदा ट्राय करून, कारण विकतची आणून खाण्यापेक्षा घरगुती चक्की खरंच खूप छान लागते. एकदम कडकमध्ये मोडते. बघा थोडंसं मोडायलाही झालं तरी मधून मोडते. बघा एकदम कडक अशी झाली. करून बघा तुम्ही नक्की, तुम्हाला खरंच खूप छान म्हणजे आवडेल. खूप सोपी आहे करायला, दुसरं काहीही टाकायचं नाहीये. तर एवढी चक्की आपली बनवून झाली. खूप छान लागते खायला, मला तर आवडली. तुम्हाला आवडली का नक्की सांगा. आवडली? मस्त झाली. थँक्यू. एक नंबर झाली. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला पण खरंच खूप आवडेल. खूप सोपी आणि खूप खुसखुशीत होते ही चक्की आणि खूप छान लागते खायला.